मॅडमला दिलेलं आहे. महापौर मॅडम म्हणून आमच्या प्रथम नागरिक म्हणून महापौर मॅडम विनंती करतो की आईसाहेबांचा सन्मान आपल्या शोभास्ते आपण करावा. जरा जोरदार टाळ्या. हे करायला एक भाग्यच लागतं असं मला म्हणावं लागेल. आणि आज तो भाग्याचा दिवस आज महापौर मॅडम आपल्याला या ठिकाणी खरं तर मिळत आहे. त्याचा स्वीकार आपण करावा. आणि आपल्या पनवेल नगरीमध्ये महंत शिवलक्ष्मी आईसाहेब संजय झाटे यांच्या ठिकाणी आगमन झालं. पनवेलकरांना जरा जोरदार टाळ्या देऊन आपण आईसाहेबांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी त्यांचं करतोय. साडीचोळीचा मान देऊन खरं तर आम्ही सन्मान या ठिकाणी करत आहोत. एक सन्मानपत्र सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान आई लक्ष्मी साहेब यांचे या ठिकाणी होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होणार पनवेल नगरीमध्ये आपण तुमचं स्वागत करूया. मी उम्मीद फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित बैसाने आपल्या संजयजी झाटे तिथून मदस्य आपण विनंती करतो की संजयजी झाटे साहेबांच्या ठिकाणी आपल्या शोभास्ते सन्मान करावा. एक खरोखर अभिमान वाटेल असं की आई सगळ्यांना गेल्याच वर्षी 2021 मध्ये या ठिकाणी शुभविवाह झाला. ते संजय झाटे आपण सर्वांनी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं असेल. हेच संजय झाटे यांचे आपल्या पनवेल नगरीमध्ये पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊन आपण या ठिकाणी स्वागत करूया. सन्माननीय संजय झाटे साहेब आपल्या या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कसे आहात? बरे आहात ना? मोठा आवाज आला की तुम्हाला लगेच कळतं. साडी घालून दाढीवाली बाई येऊन बसली म्हटल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. काय होतं, त्या लाईट इफेक्ट्सने ना थोडा त्रास होतो. आणि महत्त्वाचा मुद्दा, मला तुम्ही दिसत नाही. मी तुमच्यासाठी जरी अदृश्य असले तरी तुम्हाला अदृश्य नाही पाहिजे. सो मी थोडंसं टप्प्याटप्प्याने बोलणार आहे तुमच्याशी. तुम्हाला आवडेल ना? लोक म्हणतात, मी म्हणते मी बडबड करते, पण लोक म्हणतात की तुम्ही समाज प्रबोधन करतात. आय डोंट नो व्हॉट इज दिस, बट मला वाटतं माझ्या मनात येतं ते मी बोलते. जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी माझ्याबद्दल बोलावं, माझ्या समाजाबद्दल बोलावं, तेव्हा तेव्हा मला ना दोन्ही बाजूंचं भान ठेवावं लागतं. कधी कधी काय होतं, मी समाजाला दोष द्यायला जाते त्यावेळेस मी कुठेतरी हे विसरते की समाजाने आता मला स्वीकारायला सुरुवात केली आहे. आणि त्यावेळी मी जेव्हा समाजाच्या बाजूने बोलायला जाते तेव्हा माझ्या कम्युनिटीमध्ये असा गैरसमज पसरतो की ही समाजाची झाली, आता ही आपली उरलेली नाही. मग मला त्यावेळी तळ्यात मळ्यात अशी परिस्थिती निर्माण होते. आणि त्यावेळी मी ठरवते की मी तुमची म्हणून बोलणार नाही, मी माझ्या समाजाची म्हणून बोलणार नाही, तर मी एक व्यक्ती म्हणून बोलणार आहे तुमच्याशी आणि तुम्ही ऐकायला तयार आहात. सर्वात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. मी थोडंसं बोलताना टोचून टोचून बोलते. टोचून बोलायची सवय का आहे, तर जे टोचतं ते लक्षात राहतं आणि तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी टोचून बोलणार आहे. सो सुरुवातीच्या अगोदरच तुमच्या सर्वांची क्षमा मागते की मी जर बोलण्याच्या ओघात समाजाला आणि तुम्हाला दरडावून काही बोलले तर मनावर घेऊ नका, सवय आहे माझी. सुरुवात करूया तिथून जेव्हा तोचा प्रवास सुरू होतो. आजचं हे भाषण नाहीये, हा माझ्या मनाचा तुमच्या मनाशी संवाद आहे. आणि इथे सुरुवात होणार आहे. कार्यक्रमाचं टायटल आहे तो मधील तीचा प्रवास. जेव्हा तोचा सुरुवात होतो म्हणजे तोची सुरुवात होते तेव्हा एक मुलगा जन्म घेतो. एक मुलगा जन्म घेतल्यानंतर आपल्या आईवडिलांकडे लैंगिक दृष्टीने डॉक्टर त्याला मुलगा झाला असं घोषित करतात. परंतु देवाच्या मनात काहीतरी वेगळं असतं आणि हळूहळू हळूहळू तो बाल्यावस्थेत किशोरावस्थेत येतो. आणि किशोरावस्थेत आल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे काही चेंजेस व्हायला लागतात. आणि त्या चेंजेसचा जो पडसाद उमटतो ना तो त्याच्या आईला कळायला लागतो. जेव्हा त्याच्या आईला कळायला लागतं की माझ्या मुलात काहीतरी वेगळं आहे, त्यावेळेस त्याची आई आपल्या मुलासाठी चिंतित होते. आपल्या मुलासाठी त्याला काळजी वाटते, तिला काळजी वाटते. तेव्हा ती वडिलांच्या नजरेपासून त्याचा हा बायकीपणा लपवण्याचा प्रयत्न करते. आणि तेव्हाच हळूहळू ती काय करते, आपल्या मुलाला वेगळेपणा आहे हे कोणाला जाणवू नये म्हणून ती मुलाची जास्त काळजी घ्यायला लागते. आणि मग मुलगा आईच्या जवळ होतो. म्हणजे मी तो बद्दल बोलते. तो जेवढा जेवढा आईच्या जवळ होतो तो तेवढा तेवढा आईचा वागण्यातला जो एक रोजचा लहेजा असतो ना तो लहेजा त्याच्या अंगात येतो. जेव्हा त्याच्या अंगात लहेजा येतो तेव्हा हळूहळू त्याच्यातला बायकीपणा अजून जागृत होतो. आणि मग तो जेव्हा शिकायला जातो
तो शिकायला जात असताना इतर मुलांना पाहून त्याला वाटतं की अरे मी काहीतरी वेगळा आहे, आणि तो जेव्हा स्वतःला रेकॉग्नाइज करतो ना की येस आय एम डिफरंट यार, ते मुलं गोट्या खेळतात, ते मुलं पतंग उडवतात, ते मुलं विट्टीदांडू खेळतात, मला नाही येत ते, कारण मला मुलींसोबत भांडी खेळायला आवडतं. तेव्हा सुरुवात होते त्या तो मधील प्रवासाला. कारण 13 वर्षानंतर नॉर्मली असं म्हणतात नैसर्गिकरित्या आणि मेडिकली 13 वर्षानंतर मुलामध्ये ना जी किशोरावस्था यायला लागते ना, तेव्हा त्याला कळतं की माझ्यात, माझ्या शरीरात काय कमी आहे, काय जास्त आहे, आणि मी नेमका काय आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की वडिलांना या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपला मुलगा काहीतरी वेगळा आहे आणि मला समाज काय म्हणेल. मग मुलाला भाऊ असेल, बहीण असेल, तर ते घरापासून सुरुवात होते बरं का. म्हणजे माझा त्रास कुठून सुरू होतो? घरापासून. मग माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझे नातेवाईक मला वेगळं समजायला लागतात, आणि प्रसंगी मी फक्त आईचा बनून राहतो आणि मला थोडं थोडं वेगळं वेगळं राहावं लागतं, आणि त्यामुळे मी वेगळा पडतो. तिथून तो सुरू होतो तोचा प्रवास. तेव्हा तो 4 मित्रांमध्ये जाणार नाही. त्याला फक्त मुली आपल्याशी वाटतात, कारण त्याला पण वाटतं मी टिकली लावावी, मी गंध लावावा, मी लिपस्टिक लावावी, मी पण लाजावं, मी पण मुरडावं, आणि मी पण बायकांसारखं नखरे करत फिरावं, कारण त्याला शृंगार आवडायला लागतो. आणि तेव्हा त्या तो मधील प्रवासातला त्याचा पहिला टप्पा येतो, जेव्हा त्याला घरापासून बाहेर जाण्याची वेळ येते. आणि तेव्हा तो हळूहळू इतर लोकांमध्ये जेव्हा घुसतो ना, तेव्हा गुड, छक्क्या, आट्या, मामू, हिजडा, किन्नर, तृतीयपंथी अशा शब्दांनी त्याचा सन्मान होतो. आणि ज्याला माहिती आहे ना की हा आमचा सन्मान आहे, मला सांगा, तुम्हाला बाई म्हटलं तर राग येईल का? नाही येणार. तुम्हाला पुरुष म्हटलं तर राग येईल का? नाही येणार. पण मला हिजडा म्हटल्यावर मला का राग येईल? अरे माझं नाव आहे ते, मला मिळालेली उपाधी आहे ती. आणि तिथून त्या तोचा प्रवास जेव्हा सुरू होत असतो तेव्हा त्याला परिवार स्वीकारायला नकारतो. वडील इज्जतीसाठी त्याला आपल्यापासून दूर लोटायला सुरुवात करतात. तेव्हा तो घुसतो एका कम्युनिटीकडे. कुठे घुसतो? कम्युनिटीकडे. आणि जेव्हा कम्युनिटीकडे घुसतो त्यावेळेस त्याचं शिक्षण घरातून बाहेर पडल्यामुळे अपूर्ण राहतं. प्रसंगी काय होतं, माझं शिक्षण कमी होतं, आणि ते शिक्षण जेव्हा कमी होतं तेव्हा माझ्याकडे पर्याय एकच असतो की मला माझ्यातली बाई जागी करायची असते, मला माझ्यातली बाई लोकांना दाखवायची असते. आणि म्हणून प्रसंगी मला माझ्या गुरूंचा आधार घ्यावा लागतो, जे सर्रासपणे माझ्यासारख्या मुलांना जवळ करतात, प्रेम करतात, माया लावतात आणि आपलंसं म्हणून सांभाळायला तयार होतात. तेव्हा मी साडी घालते, आणि तेव्हा आई वडिलांनी सोडलं, समाजाने नाव ठेवेल म्हणून मला साडी घालून तुमच्या समोर भीक मागावी लागते. म्हणजे जबाबदार कोण आहे? तुम्ही. मग तोचा प्रवास जेव्हा सुरू झाला आणि साडीपर्यंत येऊन थांबला, तिथे सगळ्या प्रवासामध्ये जबाबदार कोण आहे? मी? तो नाही. जबाबदार आहात तुम्ही. कारण तुम्ही ही गोष्ट विसरतात की हा आपल्याही घरात जन्माला येऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलवेज असं म्हटलं जातं, छत्रपती शिवाजी राजे जन्मावे पण, बरोबर का? माझ्या घरी का नाही? कारण त्यासाठी घरामध्ये राजमाता जिजाऊंसारखी जननी असावी लागते. आणि माझ्यासारख्यांना स्वीकारण्यासाठी ते धाडस माझ्यासारख्यांच्या आयांमध्ये असतं, परंतु माझ्यासारख्यांच्या बापांचा पितृसत्ताक जो प्रवास असतो, तो इगो असतो, तो हर्ट होतो ना. म्हणून मी माझ्या मुलाला घरातून हकलून देतो. पण तरी सुद्धा माझा समाज, माझा समुदाय मला एकत्र करतो, मला जवळ घेतो आणि मला माझ्या तो मधील तीचा प्रवास सुरू करायला शिकवतो. पण तीचा प्रवासही तेवढा सोपा नाही बरं का. तोचा प्रवास तीपर्यंत पोहोचला ना, मी बोलते कळतंय का? नक्की ना? सगळे एवढे सायलेंटली ऐकतायत ना, मी घाबरले. झोपा येतात की काय? मी थोडं रंगून रंगून बोलते ना, बिकॉज आय एम MA मी टीचर आहे ना, सो मुलांना असं रंगून रंगून सांगायला आवडतं मला. तुम्हाला कळलं पाहिजे ना मी काय बोलतो. सो तीचा प्रवास आता सुरू झाला. म्हणजे तोचा प्रवास कुठून सुरू झाला होता? घरापासून.
आणि घरापासून सुरू झाल्यानंतर साडीपर्यंत माझ्या गुरुपर्यंत पोहोचला होता ती पर्यंत. आणि जेव्हा ती पर्यंत प्रवास आला, आता माझी खरी पंचायत झाली होती. कारण मी नेसली आहे साडी, मला येते दाढी, आणि माझा आवाज आहे माणसासारखा, माझे नखरे आहेत बाईसारखे. प्रश्न तुम्हाला पडायला लागतात. आणि प्रसंगी मला कधी कधी अशी क्युरियोसिटी होते, अरे या बायकांना तर दाढी नाही येत, कारण हा निसर्गाचा नियम आहे, जिला दाढी नाही ती बाई असते, ज्याला मिशी असते तो पुरुष असतो. मग मी कोण? मग तिथे खरा प्रश्न सुरू होतो माझा, मी तो आहे की मी ती आहे. इथून जेव्हा माझी तीची सुरुवात व्हायला लागते तेव्हा मला प्रश्न पडायला सुरुवात होते. आणि ते प्रश्न पडायला सुरुवात झाल्यानंतर माझं सर्व लक्ष तुमच्याकडे असतं. माझं लक्ष तुमच्याकडे का असतं माहितीये का? कारण मला आईने स्वीकारलं नाही, मला माझ्या नातेवाईकांनी, समाजाने, इतर गणगोताने स्वीकारलं नाही. त्यामुळे प्रसंगी मला भाऊ नाही, मला बहीण नाही, मला आई नाही, मला बाप नाही, मला नातेवाईक नाही, मला गणगोत नाही, आणि मी बाई असले तरी मला नवरा नाही. मग त्यावेळी माझी नजर खिळते एका जणाकडे जो अपेक्षेने मला जवळ करू शकतो असं मला वाटतं. तो असतो समाज. तिथून सुरुवात होते तुमची. आता तुमची जबाबदारी सुरू झाली. तो मधून तीपर्यंत पोहोचले खरं. तीपर्यंत येता येता मी सगळ्यांना मागे टाकून दिलं. पण आता प्रवास सुरू झाला माझा तुमच्या सोबत. आणि आता माझी जबाबदारी कोणावर आहे? तुमच्यावर. आणि जेव्हा तुमच्यावर जबाबदारी येऊन ठेवते ना, त्यावेळेस तुम्ही निर्लज्जासारखे मला हिजडा म्हणून बाजूला फेकून देतात. ना तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणून स्वीकारत, ना तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून स्वीकारत, ना तुम्ही मला तुमची बहीण म्हणून स्वीकारत, ना आई म्हणून स्वीकारत, ना आत्या मावशी म्हणून स्वीकारत. बायकोचा तर प्रश्न खूप लांब राहिला. आणि त्यावेळेस मला तुम्हीच लोक सांगता. थोड्या वेळापूर्वी कोणीतरी सांगितलं इथे की आपल्यापासून समाज होतो ना, सोसायटी बिगिन्स फ्रॉम आवर होम. पण सगळ्यात पहिले बाहेर कोणी काढलं समाजाच्या प्रवाहातून? माझ्या परिवाराने. सो माझ्यासाठी समाज उरला का? नाही. मग समाजासाठी मी काय राहिले? अदृश्य. पण तो अदृश्यपणा माझ्यात नाही. माझ्यात इगो आहे, माझ्यात ॲटिट्यूड आहे, मला सिद्ध करण्याचा, माझं कर्तृत्व तुम्हाला दाखवण्याचा. आणि त्यावेळी माझा तो मधील तीचा प्रवास समाजापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर त्या जन्माला आलेल्या तोला ती म्हणून तुम्हाला स्वीकारायला लावावंच लागतं. आणि त्यावेळेस मी तुमच्या समोर येते. आणि जेव्हा तुम्ही मला दाद देत नाही ना, तेव्हा मी तुमच्यावर टाळ्या वाजवते. तो आक्रोश असतो माझ्या मनाचा की तुम्ही मला आजपर्यंत स्वीकारलं नाही, म्हणून ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही माझा आक्रोश सहन केला पाहिजे. आणि बरेच जण म्हणजे सोफिस्टिकेटेड सोसायटीज मध्ये असं म्हणतात की आमचा मुलगा गे आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हो, पण तुम्ही तुमच्या मुलाचं मुलासोबत लग्न लावून देताना किती वेळा विचार करणार? कारण तुमच्या मुलाच्या भावना एका दुसऱ्या मुलावर आहे. म्हणजे विषय आला समलैंगिकतेचा. तो, ती, आणि आता बघा फिरून कुठे आले मी? तोचा प्रवास, तीचा प्रवास, आणि आता इथे तो आणि तो आहे, मीन्स गे. पण याच्यात अजून एक अशी गुगली आहे, याच्यात ती पण आहे, पण ती सोबत ती पण आहे. उदाहरण घेताना बरेच अशा स्त्रिया आहेत, आपण आत्ताही एक पाहिली की तिच्यामध्येही एक मर्दानगी असते. हार्मोनल इनबॅलन्सिंग, मेडिकलचा विचार करा थोडासा. हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे एखाद्या मुलीला ती मुलगा असल्यासारखं वाटतं, पण तुम्ही समाजातले लोक तिला टॉमबॉय म्हणतात. आणि तुम्ही तिच्या गाडीवर एकदम मोठ्या ऐशमध्ये फिरू शकतात, तेव्हा तुम्हाला कोणी नावं नाही ठेवणार का? कारण एक मुलगी जेव्हा टॉमबॉय होते त्यावेळेस तुम्ही म्हणतात की स्त्री पुढे गेली. पण जेव्हा एक पुरुष त्याच्या भावना, त्याच्या मनातली घुसमट बाजूला ठेवून साडी नेसतो, तेव्हा तुम्ही म्हणतात की तो वायल्या झाला. चूक कुठून सुरू होते? माझ्या घरापासून येऊन कुठे थेपते? तुमच्यापर्यंत. आता तुमच्या इथे 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 पोहोचलंय, वरती नाही जाते ना? नक्की ना?
तुमच्या इथे इथे पोचली मी आता इथे, कारण मी आता घाला घातलाय तुमच्या मेंदूवर. सुरुवात झाली माझी आता टोचून बोलायला. का? जन्म कोणी दिला मला? आई बाबा. मला कोणी हिजड्याने जन्म दिलाय का? नाही, कारण समाज काय म्हणतो, हिजडे मुलांना जन्म देत नाहीत. बिकॉज एक स्त्री असते, एक पुरुष असतो, आणि ही प्रजनन संस्था निसर्गाने तयार केलेली आहे रिप्रोडक्शनसाठी. परंतु हिजडा हा नपुंसक असतो. शाळेमध्ये शिकवलं जातं स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी. पण नपुसकलिंगीमध्ये कोण कोण मोडतं? फक्त ते वस्तू. ती पुढची स्त्रीलिंगी आहे, मग ती जन्म देते का? नाही देत. हा माईक पुल्लिंगी आहे, मग हा जन्म देतो का? नाही. मग ते हिजडे आहेत. माईक आणि पुढचे स्त्रीलिंगी पुल्लिंगी असतात, पण ते हिजडे का बरं नपुसकलिंगी असतात? विचार तुमचे नपुसकलिंगी असतात ना, कारण तुमची सुरुवात तुमच्या विचारांपासून होते. तुम्ही कधीच असं म्हणत नाही की ठीक आहे माझा मुलगा, एक आई म्हणणार नाही. आता बऱ्याच आई आहेत, बरेच आई वडील आहेत, म्हणजे बऱ्याच फॅमिलीजमध्ये या सगळ्या गोष्टी मी पाहते की आपल्या मुलांना असं असलं तरी सांभाळतात. मलाही माझ्या परिवाराने सांभाळलं होतं. बरेच परिवार असे आहेत की ते त्यांच्या मुलांना सांभाळतात. पण ही जी आता तुमच्यासमोर तो मधील तिचा प्रवास सांगून गेलेली मुलं आहेत ना, ही त्यांच्या पायावर उभी का राहू शकली माहिती का? कारण ही समाजाच्या विरुद्ध गेली. बरोबर? ही समाजाच्या विरुद्ध गेली. कोणाकोणाला वाटतं ही आत्ता सगळी मुलं 14 जण होती, समाजाच्या विरुद्ध गेली? किती जणांना वाटतं? प्लीज रेज युअर हँड्स. फक्त 2-4 लोकांना वाटतं. फक्त 2-4 लोकांना वाटतं की ती लोक समाजाच्या विरुद्ध गेली. बस. कोणाला वाटतं समाजाच्या विरुद्ध नाही गेली? म्हणजे तटस्थ लोक जास्त आहेत इथे. म्हणजे याचा अर्थ अजून पण तुमच्या मनामध्ये तो आणि ती हा फक्त एक फॅशन शो आहे, ना की मनाचा खेळ. तुम्ही फक्त इथे मज्जा पाहायला आले, ना की मला समजून घ्यायला. मी एक मुलगा म्हणून जन्माला आलो. 25 वर्ष मी माझं घुसमटलेलं आयुष्य काढलं. माझं नाव माझ्या आईवडिलांनी सागर ठेवलं आणि मला वाटलं की मी शिक्षण पूर्ण करावं. पण ज्या वेळेस मी पुरुष म्हणून जगत होतो ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये काही घुसमटलेले विचार होते. मला समाजाची भीती होती आणि त्यावेळेस मला असं वाटत राहिलं की मी किती दिवस असं घुसमटून जगायचं. म्हणून मी 25 वर्षानंतर ठरवलं की मी मेडिकली ट्रान्सजेंडर सर्जरी करावी, सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी, आणि मी स्त्री व्हावं, म्हणजे मी ट्रान्स वुमन व्हावं. ट्रान्स वुमन झाले त्यावेळेस असं कधीच वाटलं नाही की माझं लग्न होईल, मला पण नवरी बनता येईल, मला पण नवरा मिळेल, मला सासू सासरे मिळतील. बट लक, मी समाजाच्या विरुद्ध गेले ना. मग मी त्यावेळेस माझ्याही कम्युनिटीच्या विरुद्ध गेले बरं का, आणि मी तुमच्याही विरुद्ध गेले. आणि मी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन ट्रान्स वुमन झाले. तेव्हा मला नवरा मिळाला, माझा नवरा माझ्यासोबत आहे, मला सासू सासरे मिळाले, आणि मी भारतातली पहिली नांदायला गेलेली तृतीयपंथी झाले. आणि म्हणून तुम्ही लोकांनी मला डोक्यावर बसवलं. तुम्ही डोक्यावर बसवा. मला असं नाही वाटलं कधी की मी तुमच्या डोक्यावर बसावं आणि तुम्हाला माझे विचार लादावे. पण ज्यावेळेस मी विचारलं की कोण हे सगळे 14 मुलं होते समाजाच्या विरुद्ध गेले का? हो, हे समाजाच्या विरुद्ध गेले, कारण त्यांचा समाज सुरू झाला त्यांच्या घरापासून. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या समाजाने त्यांना स्वीकारलं, म्हणजे त्यांच्या घरात त्यांना स्वीकारलं, तेव्हा तेव्हा ते समाजाच्या विरुद्ध नाही गेले. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढून दिलं, तेव्हा तेव्हा ते समाजाच्या विरुद्ध गेले. म्हणजे जे तटस्थ व्यक्ती होते ना, ते तटस्थ व्यक्ती सगळे माझ्या बाजूने होते. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. बरोबर? म्हणजे मी जे बोलतोय ते तटस्थ व्यक्तीनं कळतं. इथे समोर सेकंड लाईन मध्ये काही तरुण मुलं बसलेत ना, त्यांनी दोन्ही वेळेस हात वर नाही केले. त्यावेळेस त्यांना बाकीच्यांना असं वाटलं की अरे हे बॉईज का बरं दोन्ही बाजूने हात वर नाही करते. पण त्यावेळेस मला माहिती होतं ते कशाला येऊन बसलेत. ते विचार करायला येऊन बसले होते की काय असतं रे हे, तो काय असतो, ती काय असते, आणि यांच्या दोघांचा प्रवास काय असतो. आणि त्यावेळेस हळूहळू प्रश्न माझे सुटत गेले. जेव्हा मी समाजाच्या विरुद्ध जायला सुरुवात केली, मी माझ्या कम्युनिटीच्या विरुद्ध जायला सुरुवात केली. पण मी माझ्या कम्युनिटीच्या विरुद्ध नाही गेले. मी माझ्या कम्युनिटीचे जे इतिहासापासून चालत आलेले प्रथा, परंपरा, संस्कृती होत्या ना, त्या सगळ्या गोष्टींना मॉडर्नायझेशननुसार सुधारत गेले. कारण मला वाटलं माझ्या गुरूंनी हे शिकवलं होतं
मग त्यानंतर त्यांच्या गुरूंनी ते शिकवलं होतं. मग ते हळूहळू इथपर्यंत आलं. आणि जेव्हा ऐतिहासिक महत्त्व, दंतकथांचा विचार केला, जेव्हा शास्त्राचा, ऋग्वेदाचा विचार केला, यजुर्वेदाचा विचार केला, तेव्हा मी हे पाहिलं त्याच्यामध्ये की आधी तुम्ही शास्त्राप्रमाणे महाभारतातही आम्हाला स्थान दिलं होतं. तुम्ही विषप्राशन सागर मंथन झालं ना, त्यावेळेसही तुम्ही मोहिनी अवतार श्री विष्णूंनी घेतला. त्यावेळेसही तुम्ही, त्यांनी जो मोहिनी अवतार घेतला एका पुरुषाने स्त्रीचा अवतार घेतला, म्हणजे क्रॉस ड्रेसरनं. म्हणजे तिथून सुरुवात झाली माझ्या आध्यात्मिक स्थानाला आणि माझ्या महत्वाला. आणि मग हळूहळू महाभारतामध्येही श्रीखंडी आला, त्यावेळेसही तुम्ही माझा उपयोग करून घेतला. का की जर धृतराष्ट्राच्या समोर श्रीखंडीला उभं केलं नसतं तर महाभारत कदाचित कौरव जिंकले असते. पण महाभारत कोण जिंकलं? पांडव. कोणामुळे माहिती का? माझ्या पूर्वजांमुळे. तेव्हाही तुम्ही माझा उपयोग करून घेतला. जेव्हा श्री विष्णूंनी अवतार घेतला तेव्हाही देवदानवांनी माझाच उपयोग करून घेतला. महाभारतात माझाच उपयोग करून घेतला. रामायणामध्ये मी 14 वर्ष रामाची वाट पाहत बसले, कारण प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं स्त्री पुरुष अपने अपने घर जाइये, पण मला जायला सांगितलं का? नाही. मग मी 14 वर्ष वाट पाहिली, कारण मी संयमी आहे. माझ्यामध्ये संयम आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे की मी ते सहन करू शकते. आणि म्हणून मी समाजाच्या विरुद्ध जाताना कधी घाबरत नाही, कारण मला माझ्या इतिहासाने तेवढी संयमता दिलेली आहे, तेवढा संयम दिलेला आहे. आणि तो सगळा दिल्यानंतर जेव्हा हळूहळू मी मॉडर्नायझेशनकडे येत गेले ना, तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की इतिहासात किन्नरांना किती महत्वाचं स्थान होतं. देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर ह्या 5 उपदेवता होत्या. देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, साधू, संत, महात्मा, महत्त, तदनंतर नरनारी श्रेणी. तुम्ही फार लेट येतात बरं का, कारण मी फर्स्ट 5 मध्ये आहे, मी टॉप 5 मधली आहे. सो मी स्पेशल आहे. आणि हे स्पेशलायझेशन जे माझं केलंय ना, हे पण समाजाने केलंय. आणि हे स्पेशलायझेशन आहे ना, मला जपून ठेवायचंय. मला तुमच्यासमोर टाळी वाजून भीक नाही मागायची. मला पण तुमच्यासारखं असं सूट बूट घालून मस्तपैकी टापटीपपणे नगरसेवक व्हायचे. मला पण मला पण महापौर व्हायचं. मॅडम, आमच्या पण एक महापौर आहेत, माहिती आहे ना तुम्हाला? साऊथ इंडियामध्ये आमच्या पण एक महापौर आहेत, आमचे एक डॉक्टर पण आहेत, आमचे एक वकील पण आहेत. मग महाराष्ट्र कुठे मागे राहिला? बघा बरं का, टोचायला सुरुवात झाली होती. मी कुठे घुसले? महाराष्ट्रात. इथे होते ना तुमच्या, इथून इथे आले. आता इथे बसल्यानंतर कानात काय करतात ते तुम्हाला जुन्या म्हणीप्रमाणे माहिती आहे. आता माझी सुरुवात झाली. मग महाराष्ट्र का मागे राहिला? कारण माझ्या महाराष्ट्राने जेवढी संतांची पावनभूमी म्हणून बोलबाला केला, जेवढा माझ्या महाराष्ट्राने वारकरी संप्रदायाचा अनुकरणाचा भाग केला, जेवढा एकमेकांना सन्मान देत गेले, तिथेच हळूहळू माझा महाराष्ट्र कुठेतरी खेकड्याला खेचतो तशा पद्धतीने आम्हाला खेचायला लागला. कारण नाही तू बायले आहे, तू कस काय पोलीसवाला होऊ शकतो? तू कस काय ऑर्डर देणार बायले असल्यावर? ओ हॅलो, एक मुलगी आहे ललिता साळवे, जी ट्रान्स मेन आहे. मी भेटले तिला, छान मैत्रिणी आहोत आम्ही दोघी जणी. आणि तो आता माझा मित्र आहे. आणि तो आता बीडमध्ये SP ऑफिसला ड्युटी करतो. पोलीसवाला आहे बरं का, म्हणजे ती मधला तो आहे पोलीसवाला. आणि जेव्हा हळूहळू तुम्ही महाराष्ट्रामध्ये हा विचार पसरवायला सुरुवात केली ना, तेव्हा तुम्ही काय केलं माहिती का? एक समाज बाजूला केला. आता इथेच बसलेले आहेत बघात ना, स्त्री पुरुष आणि काही ट्रान्सजेंडर पण बसलेले आहेत ना. हात वर करा, कोण कोण आहेत ट्रान्सजेंडर्स? ओ लव यू. आणि हे पण बसलेत, पण बघा बरं का कसे वेगळे बसलेत. आता मी उठणार आहे. आता इथे पुरुष बसलेत, त्यांच्या शेजारी स्त्रिया बसल्यात, पण जरा थोडस मागे वळून बघा तिकडे माझ्या बोटाकडे. ती एकटीच बसली आहे. प्लीज रेज युअर हँड बेटा. ती एकटीच बसली आहे. दोघी जणी हात वर करा. तुमच्या दोन्ही बाजूच्या 2-2 खुर्च्या रिकाम्या आहेत. तो मधील टीचा कार्यक्रम चालू आहे. काय चालू आहे? तो मधील टीचा कार्यक्रम चालू आहे. आणि तुम्हीच आम्हाला वेगळं पाडून ठेवलंय तिथे. ती बघा, ती एकटी बसली, या दोघी जणी एकट्या बसल्यात. का? एखादा माणूस का तिच्या शेजारी जाऊन बसला नाही? लाज वाटते तुम्हाला आमची?
मग का नाही तिला एकटीला बसवलं? का ती एखाद्या लेडीज मध्ये जाऊन नाही बसली किंवा एखाद्या लेडीज जवळ जाऊन नाही बसली? कारण जेव्हा ट्रेन मध्ये मी येते ना, तेव्हा तुम्ही फक्त विचार करता की मी तुमच्याकडे टाळी वाजून मागायला आले. बट नो, वी आर एज्युकेटेड, राईट ना? वी आर एज्युकेटेड आणि आम्ही पण स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं आहे आणि ते तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि तुम्ही जेव्हा ते अस्तित्व मान्य करत नाही, तेव्हा जेव्हा मी ट्रेनमध्ये जाते तेव्हा मी ट्रेनमध्ये बसते. सपोज मी आता मला जागा मिळाली, मी बसले, माझ्या इकडे 2 बायका बसल्या, इकडे एक आजीबाई बसल्यात. त्या अशा बघतात, ओ माय गॉड, लगेच उठतात आणि लगेच निघून जातात. का? तिथे तुमचा इगो आडवा येतो, तुमचे स्त्रीत्व, तुमचं पुरुषत्व आडवं येतं आणि त्यावेळेस तुम्ही मला वेगळं करायला सुरुवात करतात. तुम्ही कितीही म्हणालात की तुम्ही आम्हाला स्वीकारलेलं आहे, तरी सुद्धा एकदा स्वतःच्या मनाला विचारा बरं. बरोबर आहे मॅडम? एकदा स्वतःच्या मनाला प्लीज विचारा की तुम्ही खरंच आम्हाला स्वीकारले. इथे खूप सुंदर सुंदर ट्रान्सजेंडर आलाय. कोण कोण तयार आहे ट्रान्सजेंडरला आपली सून करून घ्यायला? प्लीज हात वर करा बरं. दिसतो की एकतरी हात वरती? हेच तुमचे बुरसटलेले विचार मला सून होऊ देत नाही. कोण कोण तयार आहे? इथे सुंदर सुंदर ट्रान्सजेंडर बसलेले आहेत. प्लीज बेटा उभी राहा एकदा प्लीज. सुंदर आहे ना? कोण कोण तयार आहे तिला बायको करायला? नाही, कारण तुम्ही फक्त मज्जा बघायला आले. वाईट वाटतं ना मी अशी बोलते तर? मॅडम वाईट वाटतंय का असं बोलते तर? वाटेल, कारण ही परिस्थिती तुम्ही आमच्यावर नाही करू शकत. तुम्ही फक्त मोठेपणा दाखवू शकता, मी हॅव केलं, मी त्याव केलं. पण जेव्हा स्वीकारायची वेळ येते ना महाराज, तुम्ही स्वीकारत नाही, आम्हाला स्वीकारत नाही. मी सुरुवात आता इथून सुरू झाले ना, तेव्हा मी तुम्हाला हे बोलायला लागले की मी आधीच तुमची माफी मागितलेली आणि अजून पुन्हा एकदा मनापासून माफी मागते की माझं बोलणं टोचेल, पण आज रात्री तुम्हाला झोप येणार नाही एवढं नक्की. कारण सागरची जेव्हा शिवलक्ष्मी झाली तेव्हा तिला वाटलं नव्हतं की ती कोणाची तरी सून होईल, पण ती झाली. तिला वाटलं नव्हतं कोणाची तरी बायको होईल, पण मी झाली. आता 15 दिवसांनी माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. इन्व्हिटेशन तुम्हाला सगळ्यांना. 1 वर्षाचा वाढदिवस आहे माझा. अख्खे पत्रकार येणार आहेत, तुम्ही पण या. मी 1 वर्ष संसार करून दाखवला आणि तेही तुमच्या सुनेसारखा, तुमच्या मुलीसारखा आणि तुमच्यासारखा. कारण ती ताकद माझ्या सासूबाईंनी दाखवली आणि मला तुमच्यामध्ये माझ्या सासूबाई बघायचे. तेव्हा माझा तोचा प्रवास सुफल संपूर्ण होईल. मला तुमच्यामध्ये माझ्या या मैत्रिणींचे मिस्टर बघायचे, तेव्हा माझ्या टी मधला प्रवास सुफल संपूर्ण होईल. तुम्हाला ओव्या आवडतात, त्या गायला आवडतात, त्या वाचायला आवडतात, पण त्या तुम्हाला आचरणात आणायला आवडत नाही. कारण तेव्हा तुम्हाला, बरोबर ना काका? तुम्हीच मी बरोबर बोलते का? बरोबर ना? तुम्ही वयस्कर आहात म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, सॉरी. पण जेव्हा अशी वेळ येते ना की तुम्ही या सगळं करतात, हे असं तो मध्ये सुमेधा मॅडम, तो मधील तीचा प्रवास जेव्हा सुरू होतो, तो तीवर येऊन ठेपतो ना, तेव्हा तुम्ही आम्हाला स्वीकारत नाही, म्हणून आम्हाला आमची स्वप्न साकारता येत नाही. प्रसंगी आमच्यावर, आमच्या कम्युनिटीवर एकच पर्याय उरलेला असतो, टाळी वाजून भीक माग. आणि तरी तुमच्याकडे आम्ही जेव्हा मागायला येतो तेव्हा तुम्ही म्हणतात जा, कुछ काम धंदा नाही आहे क्या? तुम्ही देणार काम? तुम्ही देणार का काम? नाही. सगळे स्तब्ध झालेत. सगळ्यांना असं वाटतंय अरे ही MA BEd झाली ना तर ती क्लास घ्यायला आली आपली. अजिबात नाही. मी माझ्या मनातलं बोलते. मी आधीच सांगितलं, मी माझ्या मनात जे आहे ना ते बोलते मी. कारण जेव्हा तुम्ही स्वीकारणार तेव्हा मला साकारता येणार, आणि जेव्हा मला माझी स्वप्न साकारता येईल ना तेव्हा माझा तो मधील तीचा प्रवास पूर्ण होणार. तेव्हा माझा तो मधील तीचा प्रवास पूर्ण होणार. आणि त्यावेळी तुम्हाला कळणार की माझं मन काय म्हणत होतं.
आणि वेल एज्युकेटेड दिसतात तुम्ही सगळेजण. त्यामुळे मी तेवढ्या प्रकर्षाने या शब्दांचा उपयोग करते, या शब्दांबद्दल बोलते. मगाशी ज्ञानूने आमचं सांगितलं की मी जॉबला पण आहे, तिथल्या लोकांना माझी लाज वाटत नाही, तिथल्या लोकांना सगळ्या गोष्टी, बरोबर ना ज्ञानू, राईट ना, तर वाटत नाही. पण तरी सुद्धा तो एक डान्सर आहे, त्याने कोरिओग्राफ केलं, त्याने प्रयत्न केला तो मधील तिच्या सगळ्या लोकांना, ज्यांना तुम्ही स्त्री पुरुष काहीच मानत नाही, त्यांना लेबल लावून त्यांना तुमच्या समोर मांडण्याचा. पण तुम्ही शो म्हणून बघायला आले, आपलं म्हणून बघायला नाही आले. सॉरी, मी असं बोलते. तुम्ही फक्त फॅशन शो म्हणून बघायला आले. आणि त्यावेळेस एवढ्या सगळ्या लोकांची मी लाईट बंद का करायला लावली माहिती, इथे आल्यानंतर एवढ्या सगळ्या लोकांची जी पडलेली चेहरे आहेत ना, तिथे मी जिंकले. आता टाळ्या नाही वाजवली, कारण मी जिंकलेली तुम्हाला आवडत नाही ना. आवडतं ना. त्यावेळेस ब्युटी क्वीन, मी बरोबर बोलते, मला ना म्हणजे लोकांची गप्पा मारायला आवडतं. त्यावेळेस आता एवढं सगळं बोलून झालं, एवढ्या सगळ्या मी ज्ञानूने सांगितलं ना, तर त्यावेळेस ज्ञानू काय म्हटलं की तुम्ही माझ्यावर वेळ आणली आणि तुम्ही मला सांगितलं की असं होतं. आणि त्यावेळेस ज्ञानूने सांगितलं की मला भीक मागावी लागते प्रसंगी, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण कुठेतरी ना माझं दैवीकरण केलं तुम्ही लोकांनी. कसं केलं सांगू? तुम्ही दैवीकरण कसं केलं माझं, की मला तुम्ही देवाचं झाड बनवून टाकलं. किती जणांनी पाहिलेत असे देवाचे झाड माझ्यासारखे? बऱ्याच जणांनी पाहिलेत का? खूप जणांनी पाहिले असेल. कारण तुम्ही मला देवाचं झाड केलं. ती देवाची लोक असतात, ते अर्धनारी नटेश्वर असतात. आणि मग तुम्ही माझं दैवीकरण केलं का माहिती का? तुम्हाला माझं जिंकणं परवडत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही मला दैवीकरण करून स्वतःपासून वेगळं ठेवलं, समाजापासून वेगळं ठेवलं. आणि त्यावेळेस तुम्ही तुमची हार मान्यच करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही मला जिंकलं असं जाहीरच करणार नाही. कारण तुम्हालाही बरेच प्रश्न पडतात. आणि अजून एक माईक प्लीज, अजून एक माईक पाहिजे मला. तर जेव्हा तुम्हाला प्रश्न पडतात त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ना शिवलक्ष्मी असते. तुम्ही गुगलवर जा, सर्च करा, फक्त टाका आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी, तुम्ही त्यांना पाहाल, ज्यांनी किन्नर आखाड्याची स्थापना केली. कशासाठी? की हिंदू सनातन धर्मामध्ये कशा पद्धतीने किन्नरांना दैवताचं स्थान आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला माझी भीती वाटते, ती भीती दूर करण्यासाठी मी तुमच्यामध्ये येऊन बसते आणि तुमच्याशी गप्पा मारते. ओके, कोणीतरी एक जण माईक घेऊन जा प्लीज. इकडे या बाजूला कोणाला प्रश्न असतील ना प्लीज. आता आपण गप्पा मारणार आहोत, शेवटचे 5 मिनिटं. हा, शेवटचे 5 मिनिटं. मला माहिती तुम्ही बोर झाले आता, नाही ना? तुम्ही घाबरले कारण मी खूप आतमध्ये घुसून बोलली ना तुमच्या. कोणाला प्रश्न आहे का प्लीज? माईक इकडे या, इकडे कोणाला प्रश्न आहेत का? हात वर करा, माईक तुमच्याकडे येईल. काहीही प्रश्न असू दे, माझ्या कम्युनिटी बद्दल, माझ्याबद्दल, तो बद्दल, ती बद्दल आहे? नाही, इकडे कोणाला प्रश्न? येस प्लीज प्लीज प्लीज. नमस्कार. नमस्कार. मी एलजीबीटीचा शो घेतला 2020ला. ज्ञानेश्वर सरांनीच कोरिओग्राफी केली होती. फक्त 6 जण जमा झाली होती. का अवेअरनेस नव्हतं म्हणून की काही लोक बोलले की तुम्ही फक्त आमचा फायदा घेणार, आम्हाला स्टेजवर नेणार आणि आमचं नाव करणार. त्यांच्यामध्ये जो गैरसमज आहे तो मी कशा प्रकारे बदलू, त्यांच्यासाठी मी मंगळागौर घेतली की श्रावण महिन्यात सगळ्या लेडीज घेतात, पण मी त्यांच्यासाठी घेतली. हळदी कुंकू घेतला मी मकर संक्रांती नंतर त्यांच्यासाठी की तुम्ही त्या विवाहित स्त्रियांना हळदी कुंकू द्या, म्हणजे तो मान तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की तो मध्ये मी ती आहे. नाही, कारण माझा प्रश्न काय आहे की 2020ला तो रांगत होता, 2005 मध्ये आता दिशा महिला मंचवरती तो एक पाऊल पुढे गेला. मी आज त्याला शिखरावर आणलेला आहे, मी डायरेक्ट शिखरावर आले. पण अजूनही काही लोक आहेत जे स्वतःमधल्या त्या तीला नाही ओळखत. का तीला नाही ओळखत नाही असं म्हणणारच नाही. तुमचा प्रश्न जो आहे तो द्विअर्थी आहे. खरं तर आम्ही आमच्यातल्या तीला 13 वर्षानंतर ओळखतो आणि ती मुलगी जी असते ना ती पण
स्वतःला ती मधल्या तोला लगेच ओळखते. पण तुम्ही ना, तुम्ही म्हणजे कोण? समाज. मी थोड्या वेळापूर्वी तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच लोकांनी दिलंय. जेव्हा मी प्रश्न विचारला, कोण मला सून करणार, कोण मला बायको म्हणून स्वीकारणार, तिथेच भीती वाटते ना आम्हाला समाजाची. मी हा पूर्ण समाजाला स्वीकारलेला आहे. मॅडम, तुम्ही एकट्या स्वीकारता आहेत ना, तेव्हा तुमची सुरुवात आहे. जेव्हा तुम्ही स्वीकारता आहात ना, तेव्हा तुमची सुरुवात आहे. पण मला तुम्ही एकट्याने स्वीकारल्यानंतर एवढ्या सगळ्यांना स्वीकारायला लावायचं आहे. माझ्याकडे जो शो झालेला तो एका पब्लिक प्लेस मध्ये झाला होता आणि तिथल्या सगळ्यांनी म्हणजे स्त्री पुरुष लहान मुलांपासून त्या वसाहतीमध्ये सगळ्यांनी यांना स्वीकारलं आहे. 1,500-2 हजारापेक्षा जास्त आहे. एक मिनिट, माहितीये तेवढ्यांनी स्वीकारलं आहे असं तुम्ही म्हणता, मी नाही म्हणत. का स्वीकारले? हा, मग मला एक सांगा, आमची सुंदर मुलगी आहे, तिच्यासाठी मुलगा पाहते मी. हा ना, मी ती मला कालच भेटलीये. तू लग्नासाठी तयार आहेस? जर तुला मुलगा मिळाला तर? हो आहे मॅडम. तुमच्या त्याच सोसायटीतल्या एखाद्या माणसासोबत तिचं लग्न करून दाखवा, खर्च मी करणार, तेव्हा मी म्हणणार की तुम्ही तिला सॉरी. मी ना स्पष्टपणे बोलते ना, म्हणून शिवलक्ष्मीचा सगळ्यांना राग येतो. पण जेवढा माझ्यामध्ये लक्ष्मीचं स्वरूप असेल, जेवढा माझ्यामध्ये लक्ष्मी म्हणून सून म्हणून नांदायचा आविर्भाव असेल, जेवढं मी लक्ष्मी म्हणून माझ्या नवऱ्याची बायको आहे, तेवढी मी बायको म्हणून त्याला नाश्त्यापासून तर झोपण्यापर्यंत सुख देते ना, तेवढाच माझ्यामध्ये शिवाचा अवतार पण काय आहे. आणि मी रुद्र होऊ शकते, आणि तो रुद्र अवतार माझ्या प्रश्नातून असतो. मी एवढ्या वेळा प्रश्न विचारले. मी तिला मगाशीच तिला का दाखवलं? ती सुंदर आहे ना, ठीक आहे, मी असेल थोडीशी वेगळी दिसायला, पण मग ती सुंदर आहे ना, ती सुंदर आहे ना, आहे ना. हो, मग तिच्यासाठी मुलगा बघा मॅडम, लग्नाचा खर्च मी करतो. नक्कीच ज्ञानेश्वर सरांनी सोबत दिली. आणि ज्या दिवशी तुम्ही तिच्या लग्नासाठी, मला ना माझं लग्न झालं सर, माझं लग्न झालं तर त्यावेळेस ना, आता 1 जूनला 1 वर्ष होणार. त्यावेळेस ना हळूहळू लग्नासाठी काही लोक म्हटली मला पण लग्न करायचं, मला पण लग्न करायचंय. तर मी बीडमध्ये एक लग्न लावून दिलं, सपना आणि बाळूचं. ओके मॅडम, तुम्हाला उत्तर मिळालं ना माझं? येस ना. तुम्ही लग्नाची तयारी करा, खर्च माझा. आणि येस. आणि त्यानंतर तुम्ही हे स्वीकारण्याचे प्रश्न बोलतात ना, सगळ्यांच्या चेहऱ्यावर असे क्वेश्चन मार्क झालेत ना. संध्याकाळी रात्री झोपताना विचार करा, शिवलक्ष्मी आपल्याला काय काय बोलून गेली. आणि त्यावेळेस टाळ्या फक्त आता माझी 3 माणसं वाजवणार. 1 2 3. तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या सुद्धा फिक्क्या पडणार आमच्या तिघींचं. का? कारण आमच्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नाहीत. त्यामुळे मी जिंकलेली आहे, माझी कम्युनिटी जिंकलेली आहे. तो मधील तिचा प्रवास सुफल संपूर्ण करण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल महाराज. फक्त कार्यक्रम करून, तो मधील तिचा फॅशन बघून, आणि तुम्ही माझ्या लावणी बघून की एक मुलगा लावणी करतो, आय एम ऑल्सो भरतनाट्यम डान्सर, आय एम ऑल्सो विशारदिनी कथक, मी 9 वर्ष लावणीचा शास्त्रोक्त अभ्यास केलेला आहे, मी एक डान्स टीचर आहे. पण हे तुम्ही स्वीकारत नाही. तुम्ही स्वीकारणार तर मी माझं स्वप्न साकारणार. फक्त तुम्ही मला स्वीकारलं असं म्हणून मी तुमची होत नाही. मी बोलण्याच्या ओघात कोणाचा अपमान केला असेल, कोणाला काही बोलली असेल, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मनापासून क्षमा मागते. माझे विचार तुम्हाला आवडले असतील नसतील तो तुमचा प्रश्न, पण घरी जाऊन एकदा मी जे बोलले ना ते मनापासून 5 मिनिटं शांत डोक्याने विचार करा. आणि माझ्या बोलण्याचा थोडासा जरी तुम्ही विचार केला ना, की माझ्यासारख्या हजारो शिवलक्ष्मी संजय झालटेंसारख्या जोडीसोबत तुमच्या समोर काही वर्षांमध्ये नक्की दिसतील. मी सपना बाळूचं लग्न केलं, नंतर हळूहळू आता मी 15 ट्रान्सजेंडर्सची लग्न करणार आहे. पण तुमच्या समाजाच्या भीतीने ना त्यांना भीती वाटते मांडव्यात यायची, आणि ती भीती वाटू नये म्हणून तुम्ही माझ्या शब्दांचा विचार करा. आणि आज सुंदर असा तो मधील तिचा प्रवास हा कार्यक्रम इथे फॅशन शो LGBTQ कम्युनिटीच्या समुदायाला एकत्र करण्यासाठी केला. पण एकत्रीकरण LGBTQ समुदायाचं नाही, आमच्या समुदायाचं तुमच्यासोबत एकत्रीकरण होतं. आणि मला असं वाटतं की थोड्या बहुत प्रमाणामध्ये फक्त फॅशन म्हणून बघू नका, तर पॅशन म्हणून बघा, आमच्या पॅशनकडे बघा आमच्या. आणि आमच्या मनातल्या तो मधील तीला आणि ती मधल्या तोला तुम्ही एकदा
असं सुफल आणि पवित्र मनाने विचारा, तेव्हा तुम्हाला मी काय बोलले याचं उत्तर मिळेल. आणि नक्कीच आजचा कार्यक्रम असा पण सक्सेसफुल आहे कारण आम्ही जिंकलेलो आहोत आणि त्याचमुळे मी जिंकण्याची होकाराची भाषा का म्हणते, कारण तुमच्याकडून जिंकले तुम्ही असं तुम्ही स्वीकारलं नाहीये आणि मी जिंकले डिक्लेअर केलं तर तुमचं काही वापस झालं नाहीये. त्यामुळे येस, मी जिंकलेली आहे. आणि याच शब्दांसहित खूप खूप शुभाशीर्वाद सर्वांना. आणि सर्वांनी विचार करा. मी इथेच थांबते. तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी रजा घेते तुमची. भेटूयात पुढच्या कार्यक्रमामध्ये. जय श्री महाकाल.